आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की चाट, जो सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे। त्याच्यासोबत आपण चिंचेची चटणी आणि पुदिनाची चटणीसुद्धा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याच्यासाठी आधी आपण चिंचेची चटणी तयार करून घेऊया। इथे मी 1 बाउल चिंच घेतलेला आहे, त्याच्यासोबत 1 बाउल किसलेला गूळ घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ। तुम्ही जर चिंचेला मीठ लावला असाल तर तुमच्या आवडीनुसार टेस्ट बघून मीठ घालू शकता। इथे आपल्याला चिंच गरम पाण्यामध्ये 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवायचं आहे। चिंच बुडेल इतकं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला किसलेला गूळ सुद्धा भिजत घालायचा आहे। जेवढी तुमची चिंच भिजेल तेवढी चिंचेची चटणी चांगली होईल। गार पाणी न घालता आपण इथे गरम पाणी घालायचं आहे। चिंच भिजल्यानंतर चिंच आणि गूळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरमधून बारीक झाल्यानंतर इथे आपल्याला चिंचेची चटणी गाळून घ्यायची आहे। गाळल्यानंतर वरती राहिलेला चोथा राहील। अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे। गाळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ घालू शकता। गॅसवरती उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला 1 उकळी येईपर्यंत चटणीला शिजवून घ्यायचं आहे। थोडा त्याचा रंगही बदलेल। आपली चिंचेची चटणी तयार आहे। आता आपण पुदिनाची चटणी तयार करून घेऊया। त्याच्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेले पुदिनाची पाने, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण, चवीनुसार मीठ, इथे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी पुदिनाची पाने, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार, मीठ चवीनुसार, आणि बर्फाचे तुकडे 4 ते 5। इथे आपण बर्फ घातल्याने आपल्या पुदिनाच्या चटणीला छान गडद असा हिरवा रंग येईल। आपल्याला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे तशी आपण चटणी बनवू शकता। इथे मला थोडीशी पातळ चटणी हवी आहे, त्याच्यासाठी मी परत एकदा थोडं पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे। आपले तयार झालेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे।
इथे तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता तुम्हाला हवा असल्यास. नाही घातलात तरी चालेल, पण लिंबाचा रस घातल्याने त्याची टेस्ट अजून वाढेल. इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस चटणीमध्ये पिळलेला आहे. त्याला एकसारखं फिरवून घ्यायचं आहे. आपली पुदिनाची चटणी तयार आहे. आपण बर्फ घातल्यामुळे त्याचा हिरवा रंग आहे तसा राहिलेला आहे. चटणी तयार आहे. आता आपल्याला आलू टिक्की तयार करायची आहे. त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो पांढरे वाटाणे घेतलेले आहेत. ते वाटाणे मी 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवलेला आहे. स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे. परत एकदा स्वच्छ पाणी घालून त्याला 5 ते 6 तासांसाठी भिजत ठेवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता 5 ते 6 तासांनंतर आपली वाटाणे किती छान भिजलेले आहेत. इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हळद 1 चमचा आणि मीठ चवीनुसार. हे सर्व आपल्याला एका कुकरमध्ये 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत आपली पांढरे वाटाणे चांगले शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. आपण ज्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता वाटाणा, त्या पाण्यासकटच आपण कुकरमध्ये वाटाणे घालून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये हळद, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला, मीठ चवीनुसार. वाटाणे जोपर्यंत शिजत नाहीत तोपर्यंत आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही वाटाणे शिजवून घेऊ शकता. वाटाणे शिजेपर्यंत इथे आपल्याला टिक्कीची तयारी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे 5 ते 6 किसून घेतलेले आहेत. उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहेत. कोथिंबीर, चाट मसाला 1 चमचा, अर्धी वाटी तांदळाचे पीठ. इथे मी गरम मसाला घेतलेला आहे. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं आणि लसूणचं पेस्ट. इथे आपल्याला टिक्कीची तयारी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी उकडून किसून घेतलेला बटाटा, त्याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचे पीठ, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, कोथिंबीर, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ. हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मळून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. मळताना आपल्याला बटाटा किंवा कणिक अजून थोडं चिवट वाटत असेल तर आणखीन थोडं तांदळाचं पीठ वापरला तरी चालेल. इथे आपल्याला टिक्कीचे बॅटर तयार आहे. त्याचे आपल्याला लहान लहान आपल्या आवडीनुसार टिक्की बनवू शकता.
कोणत्याही आकाराची टिक्की आपण बनवून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी टिक्की बनवून घेतलेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व टिक्की बनवून घ्यायच्या आहेत। त्याला आपण एका पॅन मध्ये शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय ही करू शकता। तेल थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला एक टिक्की तेलामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि दोन्ही साइडने छान असा रंग येईपर्यंत शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायचं आहे। खालची बाजू चांगली भाजल्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व टिक्क्या शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्याला टिक्कीचा रंग आलेला आहे। तो आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। तुम्ही अशी सुद्धा टिक्की सॉस सोबत किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत खाऊ शकता। टिक्की खूप छान लागतात। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत। इथे आपल्याला जो आपण कुकरमध्ये डाळ शिजत घातलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे फोडणी तयार करून घ्यायची आहे आणि ती तयार फोडणी आपल्या शिजलेल्या वटाणामध्ये किंवा डाळमध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत वरती कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हे सर्व मिश्रण आपण अनेकदा उकळी काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला आपली टिक्की तयार आहे, डाळ तयार आहे, शिजवून चटण्या तयार आहेत, शेव, कांदा, आपल्या आवडीनुसार डाळिंबाचे दाणे, चटणी, चाट मसाला सर्व आपलं तयार आहे। इथे आपल्याला आता चाट बनवायचा आहे। त्याच्यासाठी आधी आपल्याला आपण तयार केलेल्या टिक्की, शिजवलेल्या डाळ किंवा वटाणे, त्याच्यावरती चिंचेची चटणी आपल्या आवडीनुसार, पुदिन्याची चटणी, चाट मसाला, थोडंसं लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, डाळिंब आपल्या आवडीनुसार, बारीक शेव आणि थोडीशी कोथिंबीर, अशा पद्धतीने आपली आलू टिक्की चाट रेसिपी तयार आहे। माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।